आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने देवळे धरणासाठी 73 कोटींचा निधी मंजूर। कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश। पोलादपूर तालुक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरुम साहित्य व दगडी पिचिंग व्यवस्थितरित्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन 4 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या धरणास 15 वर्षे झाली तरी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना थेंबभर पाणी मिळत नसल्याने शासनाचे कोट्यावधी रुपये वाया गेल्याचे समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर सतत पाठपुरावा करून सुधारित प्रशासकीय 4 कोटी 78 लाखांची जलसंधारण विभागाने दिली होती, मात्र तेही काम न करता देवळे विभागातील हे धरण अद्याप दुरुस्ती न करता फक्त धरण होणार हे अधिकारी सांगत होते। आमदार भरतशेठ गोगावले सुद्धा आपल्या भाषणातून देवळे धरणासाठी निधी उपलब्ध केला जाणार म्हणून सांगत असत। अखेर आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपला शब्द खरा केला असून देवळे धरणासाठी त्यांनी एकूण 73 कोटींचा निधी मंजूर करून घेतला असून लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली। शासनाच्या जलसंधारण लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या देवळे धरणाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते। तत्कालीन संबंधित अधिकारी व ठेकेदारी यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते। देवळे ग्रामस्थांनी गेली 10-12 वर्षे धरण दुरुस्तीसाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न चालवले। लोकमत वृत्तपत्रासह अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी हा देवळे धरणाचा प्रश्न उचलून धरला होता। त्याला झी24 तास व IBN लोकमत या इलेक्ट्रॉनिक मीडियानी साथ देत हा प्रश्न सातत्याने लावून धरला आणि अखेर देवळे धरण दुरुस्तीला मंजुरी मिळाली। आमदार भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी वेळोवेळी देवळे धरण दुरुस्तीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मंजुरीसाठी मोलाचे सहकार्य केले। एकूण 203 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाचा फायदा देवळे, बोरज, पितळवाडी, चाळीचा कोंड येथील शेतकऱ्यांना होणार आहे। पाण्यासाठी अजून किती वर्ष वाट पाहावी लागणार हाच खरा प्रश्न घेऊन ग्रामस्थांनी सतत संघर्ष सुरू ठेवला होता। तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर माजी सरपंच तथा पत्रकार प्रकाश कदम, युवा कार्यकर्ते रवींद्र केसरकर, सुभाष चित्रे, माजी सरपंच तुकाराम केसरकर, गणपत केसरकर, अनिल दळवी, वंदना केसरकर, तुकाराम सिंह केसरकर, ज्ञानदेव केसरकर, विनायक केसरकर, दगडू केसरकर, राजाराम केसरकर आदींसह सर्व ग्रामस्थांनी हा लढा अधिक तीव्र केला। स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले व रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी तातडीने देवळे धरणाला भेट दिली व आमदार गोगावले यांनी अधिकाऱ्यांना संपर्क साधून तातडीने धरण दुरुस्तीला मान्यता देण्याचे आदेश दिले। अखेर धरण दुरुस्ती मान्यता मिळाली। सततच्या पाठपुराव्यानंतर लघु पाटबंधारे देवळे योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी 73 कोटी रुपये किमतीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली। महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर।